मध्ये येतात आणि साहित्याची प्राथमिक ओळख ग्रामीण भागातल्या शैक्षणिक विद्यार्थ्यांना, भजनी मंडळांना, कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना त्यांच्या प्रत्येक समस्येचं, त्यांच्या उत्कर्षाचं, त्यांच्या जीवनाचं प्रतिबिंब हे ग्रामीण साहित्यामध्ये उमटत असते. आणि ते साहित्य घेऊन महाराष्ट्रातले कवी, लेखक, साहित्यिक हे तुमच्या भागात येतात. त्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन यावर्षी मांजरम येथे करण्याचं ठरलेलं आहे. तर त्याच्या संयोजकपदी आयुष्यमान जगनराव मांजरमकर जीवनराव मांजरमकर यांची नियुक्ती झालेली आहे. तर हे यजमानपद त्यांच्या हातून उत्कृष्ट पद्धतीनं घडो, साहित्य संमेलन वैशिष्ट्यपूर्ण पार पडो आणि महाराष्ट्राला साहित्याच्या माध्यमातून मांजरम नगरीतून एक वेगळा संदेश मिळो, यासाठी त्यांचे ध्येय, त्यांची जिद्द, त्यांचं नियोजन साहित्य संमेलनाचं उत्कृष्टरित्या पार पडो या शुभेच्छा. आणि एवढी मोठी जबाबदारी त्यांच्यावर पडलेली आहे, ती यथोचितपणे ते निश्चितपणे पार पाडतील या आशावादासह मी सप्तरंगी साहित्य मंडळाचा सल्लागार या नात्यानं त्यांचा आज या रान शिवारामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आयुष्यमान भगवानरावजी लोहबंदे, जे परळी येथे पोलीस जमादार म्हणून कार्यरत आहेत, निस्वार्थ, अखंड, निष्पक्ष आणि कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचारी म्हणून त्यांचा लौकिक आहे, त्यांच्या हस्ते त्यांचा शाल पांघरून या ठिकाणी सन्मान करावा.